अचानक मला माझ्या एजंटचा कॉल आल्यामुळे मला नाश्ता न करता तसंच त्याच्याकडे जावं लागलं. 2-3 दिवसापासून माझ्या गाडीचं काम पेंडिंग होतच नव्हतं म्हणजे वेबसाईटचा वगैरे इश्यू येत होता. सो त्याच्यामुळे 2-3 वेळा मी त्याच्याकडे जातच होती. सो मी त्याच्याकडे गेले आणि वेबसाईटचं काम करून घेतलं. आज गुरुवार असल्यामुळे संध्याकाळी आम्ही शिरगावला जाण्याचं ठरवलं, जे की साईबाबाचं मंदिर आहे तिथे. रात्री तसं आम्हाला जायला लेटच झालं होतं, पण काही हरकत नाही. दर्शन खूप छान झालं. क्राऊडही नव्हता मेन म्हणजे. नाहीतर या मंदिरामध्ये गुरुवारचा खूप अशी गर्दी आणि क्राऊड वगैरे असतो. सो संध्याकाळी आम्ही आईस्क्रीम वगैरे खायचं ठरवलं, तर मी मागवला होता फालुदा. सो नेक्स्ट डे मला एजंटने परत बोलवलं होतं. सो मी कपडे मशीनला लावून त्याच्याकडे जाणार होती. बोललं की त्याच्याकडे गेल्यानंतर तोपर्यंत माझी मशीनही रिकव्हर होईल. सो गेले आणि कपडे वगैरे टाकले. सो लिक्विड नसल्यामुळे मी पावडरमध्येच ॲडजस्ट केलं आणि तिकडे मशीन लावली आणि इकडे मी नाश्त्यासाठी डोसे बनवायचं ठरवलं. सो मी डोसे केले आणि मस्त अशी त्याच्यासोबत चटणीही केली. मामा माझ्यासोबत येणार होता. मामा आणि मी ते आम्ही खाल्लं. त्यात नंतर मम्मीही बोलली, मम्मीला डोसे आवडत नाही, पण त्यात ती बोलली मला दे. सो मग तिच्यासाठीही बनवले आणि गाडी आम्ही साईडला लांब लावल्यामुळे मला तिथपर्यंत चालत जावं लागलं. सो मी गेली आर-टी-ओ ऑफिसला. आर-टी-ओ ऑफिसला जाऊनही तोही डे माझा वेस्ट गेला. कारण आर-टी-ओमध्ये गेल्यावर माझं लर्निंगची एक्झाम असल्यामुळे तिथेही एरर इश्यू दाखवत होता. फुल डे त्यांनी सांगितलं की अर्धा तास थांबा, 1 तास थांबा. असे करता-करता 4 वाजवले. पण एक्झाम काय माझी झाली नाही. सो वैतागले आणि रिटर्न निघाले मी माझ्या घरी. सो घरी जाताना हा जो आहे तो आर-टी-ओ एरिया आहे. इथे सगळ्या टाईपच्या गाड्या असतील, बिझनेस असतील, व्हेरिकल असतील, आपल्या पॅसेंजर असतील, जे काय असतील त्याचे सगळे इथे कामं होतात आणि हा पूर्ण एरिया त्याच गोष्टीसाठी यांनी ते सगळं ठेवलेलं आहे. सो घरी जाताना खूप दमलो होतो, काही खाल्लंही नव्हतं. सो उसाचा रस पिण्याचं ठरवलं आणि उसाचा रस पिला. हे लोकेशन माझं फेवरेट आहे कारण इथं ओरिजिनल उसाचा रस मिळतो विदाऊट वॉटर आणि आईसचा. आणि त्याच्यानंतर मी घरी आल्यामुळे थोडं मला असं नॉर्मल काहीतरी खायचं होतं. मला कोणीतरी बोलत होतं, "तू डाएट करतेस का?" पण मी बोललं, "नाही, हे मला आवडतं म्हणून मी हे खाते आहे." सो नेक्स्ट डे मला थोडं बाहेर गेले होते मी. सो येताना आम्हाला थोडं मार्केटमध्ये जायचं होतं. थोडी भाजी वगैरे घेतली आणि रिटर्न आम्ही निघालो आमच्या घरी जाण्यासाठी. सो घरी गेले. घरी आल्या